मुलांचे वाढदिवस खास आणि स्पेशल करण्यासाठी आपण आई-वडील किती कष्ट करतो ना. म्हणजे मी तर माझ्या मुलांचे वाढदिवस माझ्या परीने मला जेवढे चांगले करता येतील, त्यांना त्या दिवशी एकदम स्पेशल फील करवता येईल, असा मी नेहमी प्रयत्न करते. 15 ऑगस्ट हा माझ्या आयुष्यातील खूप खास दिवस आहे. माझ्या मुलीचा वाढदिवस असतो. आज तिला 14 वर्ष पूर्ण झाली. 15व्या वर्षात तिने पदार्पण केलं आहे आणि रात्री 12:30 12:15च्या नंतर आम्ही केक कटिंग करत होतो, म्हणजे 14 तारीखला रात्री. आता केक नसतो, पेस्ट्री असते, कारण आम्ही आमचं छोटंसं कुटुंब आहे, तर एवढं ते केक गोड हेवी खाणं होत नाही. रात्रीच्या वेळेला दुसऱ्या दिवशी परत केक वगैरे आणायचाच असतो बड्डेचा, त्याच्यामुळे मग एवढंसं आणलं जाते. म्हटलं पेस्ट्री आम्ही दरवर्षी सगळ्यांच्या बड्डेला म्हणजे आदल्या दिवशी रात्री 12 12:30ला आम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करतो. गिफ्ट पण तेव्हाच देतो रात्री. तर हे सगळं असं चालू असतं. म्हणजे माझा बड्डे, माझ्या दोन्ही मुलांचा बड्डे, मिस्टरांचा बड्डे, असं सगळं आम्ही छान सेलिब्रेट करतो. वाढदिवस असा आम्ही एकमेकाला स्पेशल फील करून देतो, की ती गोष्ट आपल्या घरच्यांनी, आपल्या प्रेमाच्या माणसाने आपल्यासाठी किती खास स्पेशल आपला दिवस केला आहे, हे एकमेकांना या गोष्टीतून, या मोमेंट्समधून सांगायचं असतं, की हो, तू माझ्या आयुष्यात खास आहेस आणि तुझा हा दिवस, तुझा हा वाढदिवस मला स्पेशल करायचा आहे. आणि त्यासाठी सगळेच लोक खूप एफर्ट्स घेतात आम्ही. आणि मला वाटतं प्रत्येक फॅमिलीत प्रत्येकाने असं करायला पाहिजे. आपल्या लोकांसाठी काहीतरी करण्याचं एक वेगळंच समाधान मिळतं. तर मी पुढचा विचार करून मी तिला हे घड्याळ गिफ्ट केलं आहे आज. चांगलं आहे, सिटिझनचं म्हणजे थोडंसं जास्त किमतीचं घड्याळ घेतलं मी तिला. पुढल्या वर्षी तिचे 10वीचे पेपर असतील बोर्डाचे, त्यावेळेला तिला हे घड्याळ उपयोगी पडेल टाईम मॅनेजमेंट करायला, म्हणजे पेपर लिहिते वेळी. आणि तिच्या वडिलांनी तिला कुठलीही गोष्ट आणू दे, तिला त्याचंच जास्त कौतुक असतं. म्हणजे साधं चॉकलेट्स दिलं ना तरी तिला तेच जास्त आवडतं. पप्पाची खूपच लाडकी अशी आहे ती. 15 ऑगस्ट दिवशी सकाळी आम्ही तिच्या स्कूलमध्ये गेलेलो आणि बरेच प्रोग्राम होते. काय काय ध्वजारोहण झालं, त्यानंतर मग बरेच प्रोग्राम झाले. आणि ह्या वर्षी तिने स्वतः अचीव केलेली गोष्ट म्हणजे की ती स्कूलची हेडगर्ल झाली. आता हे स्वप्न तिने 2 वर्ष आधी बघितलेलं. म्हणजे 7वीला ती पहिल्यांदा व्हॉलेंटियर झाली, स्कूलमध्ये मॉनिटर होती. 7वीचं पूर्ण वर्ष व्हॉलेंटियर होती स्कूलची. त्यावेळेस तिने डिसाईड केलेलं की मला ह्या स्कूलची हेडगर्ल व्हायचं आहे. आणि 9ला असताना 9च्या मुलींना हेडगर्ल आणि हेडबॉय म्हणजे विद्यार्थी प्रतिनिधीचं अकॅडमिक इयर 1 वर्षासाठी तो मान असतो. आणि हे चांगली, म्हणजे जे लीडरशिप क्वालिटी असते ना, ती त्याच्यामध्ये डेव्हलप होते. आपल्याला पूर्ण शाळा सांभाळायची आहे, हे तिचं जे स्वप्न होतं ना, ते तिने स्वतःच्या मेहनतीवर, हिमतीवर पूर्ण केलं. त्यासाठी तिने स्वतःमध्ये बरेच पॉझिटिव्ह चेंजेस केले. तिला त्या पदाला जस्टिफाय करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी हव्यात त्या सगळ्या तिने स्वतःमध्ये आणल्या आणि जास्तीत जास्त ओट्स मिळवून ती यावर्षी स्कूलची हेडगर्ल झाली. रंगांचा आभाळी आज सजला, नतमस्तक आहे मी त्या सर्वांची, ज्यांनी हा भारत देश घडवला. नमस्कार, मी स्वरा मानसी मंगेश परब, येथा 9वीची विद्यार्थिनी. माननीय मुख्याध्यापिका मॅम आणि इथे उपस्थित सर्व गुरुजन वर्ग तसेच माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना माझा प्रथम नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, 15 ऑगस्ट हा दिवस भारताचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. शाळेत तिचं स्पीच होतं, ते मी थोडंसं इथे अटॅच केलं. ॲक्च्युली भरपूर मोठं होतं, पण म्हटलं थोडंसंच दाखवूया. आता जेव्हा सुरुवातीने स्वतःचं तिने ओळख करून दिली, तेव्हा तिने माझं नाव लावलं. आणि हे ती नेहमी लावते. असं नाही की तिला कोणी सांगितलं आहे, मी सांगितले किंवा अजून कोणी सांगितलं. हे सगळं ती स्वतःच्या मनाने, मर्जीने करते, की स्वतःच्या नावापुढे माझं नाव लावते. आणि या गोष्टीसाठी मला खरंच खूप छान वाटतं. आणि तिच्या सर्व शिक्षकांनी या गोष्टीसाठी प्राऊड फील होतं. संध्याकाळी मी बड्डेसाठी ना पावभाजी करायचा प्लॅन केलेला. सगळं जाऊन सामान घेऊन आली आणि दादाने मला भरपूर मदत केली, तिच्या भावाने. आम्ही दोघंही फार थकलेलो, तर मला थोडंसं एक व्हिडिओ घेऊया. तर बोलतो, अगं मम्मी, मी थकलो आहे. तर म्हटलं, ये, काय नाही, आपण दोघांनी जे काही केलं आहे ना कष्ट तिचा दिवस स्पेशल करण्यासाठी, तर म्हटलं ये आपण छोटंसं एक क्लिप ॲड करूया ह्याच्यामध्ये. मग पावभाजी वगैरे केली. संध्याकाळी तिचं मी औक्षण केलं. तिची एक खास मैत्रीण आलेली आहे, 1-2 ही बाहेरून आलेली, आणि एक आमच्या बिल्डिंगमध्येच राहते, किंजल, तिची लहानपणापासूनची मैत्रीण आहे. तर आम्ही सगळ्यांनी तिचं औक्षण केलं, तिच्या वडिलांनीही तिचं औक्षण केलं. आणि नंतर मग केक कटिंग केला. आणि घरच्या घरी अगदी एकदम असा सरळ साधा सोपा छोटंसं सेलिब्रेशन केलं आपल्या माणसांसोबत. आणि खूप छान वाटलं. आमच्याच बिल्डिंगमधली मुलं
सगळ्यांना मी बोलवलेलं पावभाजी खाण्यासाठी आणि बड्डेसाठी. तर मग त्यांना सगळ्यांना छान असं दिलं पावभाजी वगैरे. सगळ्यांना छान आवडली. माझी ही बिल्डिंगमधली मैत्रीण आहे जी मला नेहमी मदत करायला येते मी काही सांगितलं तर. आणि ह्या दोघीजणी इथे बेडरूममध्ये बसलेल्या. किंजल मला नेहमी वाढायला काय करायला मदत करते आणि ही माझी मैत्रीण बिल्डिंगमधली जी माझ्या प्रत्येक सुखदुःखात माझ्यासोबत असते. तर असा आमचा एक छोटासा बड्डे सेलिब्रेशनचा व्हिडिओ मी आज तुमच्याबरोबर शेअर केला आहे. तुम्हाला आवडला का मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. उद्या परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसह. बाय.